आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात उतरलेत। अमरावती लोकसभेसाठी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर आणि मुलगा सुजात आंबेडकर हे उमेदवारी अर्ज भरण्यावेळी उपस्थित राहणार आहेत। वंचित आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याची माहिती अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर मोठी खेळी करण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। यावरचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले आहेत। सूरज, अमरावती लोकसभा मतदारसंघ जो सर्वात जास्त चर्चेले जाणाऱ्या मतदारसंघापैकी एक सध्या आहे। त्यात आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। वंचित एकीकडे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट नाही, मात्र आता वंचित आंबेडकरांना पाठिंबा देणार अशी चर्चा आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? काय समीकरण अमरावती मतदारसंघात आहेत? नक्कीच, कारण अमरावती लोकसभा मतदारसंघाला संपूर्ण महाराष्ट्राचं नाही संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण जर पाहिलं तर आज आनंदराज आंबेडकर स्वतः आपला उमेदवारी अर्ज सकाळी 11 वाजता भरणार आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर अमरावती लोकसभेच्या जे उमेदवार आहे प्रकाश आंबेडकरांची घोषणा केली होती। प्राजक्ता पिल्लेवार यांना थांबण्याचे जे आदेश दिल्याची माहिती आपल्या समोर येत आहे आणि वंचित बहुजन आघाडी जे आहे जे आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याची खात्रीलायक माहिती आपल्या समोर आलेली आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर स्वतः प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर आणि मुलगा सुजात आंबेडकर हे दोनही लोक जे आहेत ते आनंदराज आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे। एकूणच जर पाहिलं गेलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्व प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी या ठिकाणी मानल्या जात आहे। कारण का जर पाहिलं तर अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि यातच जर पाहिलं तर सर्वाधिक जे मतं आहे दलितांची मतं आणि मुस्लिमांची मतं आहे हे निर्णायक असणार आहे। आणि यात पाठीमागे जर पाहिलं गेलं तर प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी या ठिकाणी यशस्वी होतं काय हेच बघावं लागेल। मात्र जर पाहिलं तर सर्वात मोठी एक घडामोड म्हणावी लागेल, कारण का वंचित बहुजन आघाडी जे आहे ते आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार आहे। आनंदराज आंबेडकर जे आहे ते प्रकाश आंबेडकरांचे लहान भाऊ आहेत। नक्कीच सूरज, या मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण एकीकडे नवनीत राणा यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे। खूप खूप धन्यवाद सूरज या सविस्तर अशा माहितीबद्दल। वंचित आनंदराज यांना पाठिंबा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अमरावतीमध्ये प्रकाश आंबेडकर मोठी खेळी करण्याची शक्यता आहे। आनंदराज आंबेडकर निवडणुकीच्या मैदानात आहेत। अमरावती लोकसभेसाठी ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः जे उमेदवार आहेत आनंदराज आंबेडकर ते जोडलेले आहेत। आनंदजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आपल्यासाठी की अमरावतीमध्ये आपल्याला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार अशी चर्चा आहे। काय सांगाल याबद्दल सविस्तर? काय आपली यावरची पहिली प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतंय की त्यांनी उमेदवार तर नक्की मागे घेतलेला आहे, म्हणजे पाठिंबा देतील अशी माझी आशा आहे। हॅलो हॅलो आनंदराजी, आपला आवाज येतोय, बोला। हा, नाही, मी वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो। ते सर्वजण आधी ते माझ्याबरोबर फॉर्म भरायला सुद्धा येत आहेत आणि त्यांनी त्यांचा उमेदवार सुद्धा मागे घेतलेला आहे आणि त्यामुळं एक अत्यंत उत्साहाचं वातावरण या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतंय। आणि आता आम्ही म्हणजे 2-4 हजाराच्या मॉबने तो फॉर्म भरायला थोड्याच वेळात निघणार आहोत आणि त्यामुळं मला वाटतं की लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झालेला आहे। हॅलो, नक्कीच आनंदराजी, आपला आवाज येतोय। मात्र अमरावती लोकसभा मतदारसंघात आपण जो उमेदवारी अर्ज दाखल करत आहात, आपण जसं म्हणालात की वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना आपण धन्यवाद दिलात, आपण वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात की केवळ वंचित आघाडीचा आपल्याला पाठिंबा असणार आहे? नाही, वंचित आघाडीचा पाठिंबा असेल तर कार्यकर्ते इथे आलेत म्हटल्यावर पाठिंबा आहेच आणि मी रिपब्लिक सेनेच्या वतीने तो फॉर्म भरतो। अगदी आनंदराजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। तर आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत, त्यामुळे आगामी काळात अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर मोठी खेळी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या दरम्यान सुजात आंबेडकर देखील उपस्थित राहणार आहेत। आनंदराज आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यामुळे या मतदारसंघात नेमकी राजकीय समीकरण काय बदलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आनंदराज आंबेडकर यांना असेल असं त्यांनी स्वतः लोकशाही मराठीशी संवाद साधताना सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।